भारत सरकारने काहीच केलं नाही असं दिसतंय. काय करायला पाहिजे होतं म्हणजे काय? भारत सरकार कोणाला वाचवत आहे? ट्रम्पला मध्यस्थी घालून पाकिस्तानला की लाडक्या उद्योगपतीला? भारत सरकार ट्रम्पची मध्यस्थी स्वीकारून, मुळात ट्रम्प कोण? नुकसान भारताचं झालेलं आहे. नुकसान जम्मू काश्मीर मधल्या आमच्या अनेक राजौरी, पुंछ सारख्या गावांचं झालेलं आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 20 सिव्हिलियन्स ठार झालेले आहे. नुकसान पाकिस्तानचं झालंय का? मग ट्रम्प आणि इस्रायल आणि गाझातलं युद्ध का नाही थांबवलं? ट्रम्प यांची मध्यस्थी जर मान्य केली जाते जगात, मग गाझा पट्टी बेचिराग केली. गाझा पट्टीमध्ये लाखो लहान मुलं, बालक, वृद्ध, महिला या बेचिराग केल्या. एक देश उद्ध्वस्त केला. आणि ट्रम्प हे ठामपणे इस्रायलच्या मागे उभे राहिले. पण या वेळेला ट्रम्प, मोदींचे मित्र ट्रम्प, माय फ्रेंड डोनाल्ड, हे भारताच्या मागे उभे राहिले का? नाही उभे राहिले. दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत म्हणाले, उभे राहिले. पण या वेळेला ट्रम्प, मोदींचे मित्र ट्रम्प, माय फ्रेंड डोनाल्ड, हे भारताच्या मागे उभे राहिले का? नाही उभे राहिले. दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत म्हणाले. जगामध्ये भारताला मित्र नाही. 500 देश मोदी फिरून आलेत, पण भारताचा मित्र कोण त्याने सांगावं. म्हणतात ना, मी 180 देश फिरलो, मी 200 देश फिरलो, मिठ्या मारतात. ठामपणे या युद्धाला पाठिंबा देणारा, भारताच्या बाजूने उभा राहिला त्यांनी देश दाखवावा. ते नावं घेतो जपानचं, पुतीनचं, याचं त्याचं, की होय भारताच्या युद्धाला आम्ही पाठिंबा देत आहोत. ज्याप्रमाणे चीन आणि तुर्कस्तानने पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला. तटस्थ राहणं म्हणजे पाठिंबा नाही. हे महाशय जगात फिरत असतात, या देशातून त्या देशात, त्या देशातून त्या देशात. कोणत्या देशाने आम्हाला पाठिंबा दिला हे त्यांनी जाहीर करावं. आणि त्यासाठी सर्वपक्षीय बैठक ताबडतोब घ्यायला हवी. आणि अमेरिकेच्या पापानं वॉर का थांबवलं आमचं? हा त्यांचा पापा असेल, या देशाचा पापा नाहीये. तुम्ही पापा घेत बसा त्यांचा, आम्हाला काय पडलेलं नाहीये. पण या देशाची बेआबरू झालेली आहे. या देशाच्या भावना दुखावलेल्या आहेत. 26 महिलांचं सिंदूर जे पुसलं गेलं अतिरेक्यांकडून, ते 6 अतिरेकी कुठे आहेत? मी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं होतं, जोपर्यंत ज्या 6 अतिरेक्यांनी 26 महिलांचं कपाळावर सौभाग्य पुसलं त्यांचा खात्मा होत नाही, तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होत नाही. कुठे आहेत ते 6? काय करतात ते लोक? कोणी गुडघे टेकले म्हणायचे? दुर्दैव आहे आमचं की असे राज्यकर्ते आम्हाला लाभले. लोकांना इंदिरा गांधींची आठवण येते.